गाइज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग्स. तुमचं नवीन व्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण चाललंय लोहगड आणि विसापूर फोर्टला. ते ठिकाण आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या व्लॉग्समध्ये. आता आपण ही जर्नी पुढे जाऊन एन्जॉय करूया आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. लेट्स गो. कौन है ये लोग? कहां से आते हैं? मित्रांनो, आता जस्ट पोचलेलो लोहगडच्या पायथ्याशी. पण इथे आल्यावर समजलं की आज पूर्ण दिवस फोर्ट बंद राहणार आहे, कारण की तो महाराष्ट्रामध्ये हायलाईटवाला तो सीन चालू आहे. त्याची इन्व्हेस्टिगेशन आज चालू आहे तिकडे वरती. त्यामुळे आज पूर्ण दिवसभर पूर्ण हा फोर्ट बंद राहणार आहे. आता आपण इकडे जरा लोहगडच्या पायथ्याशी थोडा नाश्ता करू आणि मग नंतरला विसापूर एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. चला, लेट्स गो. मित्रांनो, आता नाश्ता करून झालं डन. आता आपण निघणार आहोत विसापूरच्या दिशेने. तिकडे गेल्यावर भेटूया. लेट्स गो. नमस्कार, मी भटकंती सफरनामा ट्रिप ऑर्गनाईज करतो. हे जे आपले जे ट्रिप आहेत त्या TTM प्रमाणे असतात. बाहेरचे लोक असतात ना, ते खूप सारे पैसे घेतात लोकांकडनं आणि हवे ते जेवढे चार्जेस लावतात. त्यामुळे आपण ठरवलंय की एका बॅनर खाली एकत्र येऊन कुठेतरी TTM सारखा ट्रेक काढायचा, जो कमी पैशामध्ये ट्रिप करता येईल, ऑर्गनाईज करता येईल. आता आपला लोहगड आणि विसापूर किल्ला आपण ट्रेक करणार होतो, पण आता मला वाटतं इथली इन्फॉर्मेशननुसार ते इन्फेक्शनला वरती गेलेत. म्हणजे लोक मला वाटतं दुपारपर्यंत बंद होतील. अक्षयला मी सांगून ठेवलंय, दुपारपर्यंत आपल्याला जर कळवलं तर आपण दुपारनंतर जेवल्यानंतर आपण जेवायला इथेच येतोय. जेवल्यानंतर हा ट्रेक करू. जर नाही झालं तर मग डॅमला वगैरे काहीतरी वॉटर ऍक्टिव्हिटी करूया, म्हणजे थोडं एंटरटेनमेंटसाठी. म्हणजे प्लॅन बी रेडी ठेवूया आपण, जर नाहीच पॉसिबल झालं तर. आता आपण एवढं लांब आलोय तर आता आपण करणार आहोत विसापूर, जो आपल्या राईट साईडला आहे. विसापूर हा मोठा एवढा सर्कल आहे, पण या रोडने जाणार आहोत. आणि हा आहे लोणावळ्याचा रोड. या लोणावळ्याच्या रोडने कोणी खाली उतरणार नाहीये. एवढ्या सर्कलमध्ये गोल राऊंड फिरून पुन्हा याच रोडने रिटर्न येणार आहे. लोणावळ्याला जर उतरला तर तुम्ही तिकडे लोणावळ्याला जाल, मळवली साईडला. मग इकडनं कोण उतरणार नाही. हा रोड डबल रोड आहे. आपण या रोडनेच परत इथे येणार आहोत. मागे कोण राहत असेल तर वॉकी टॉकी आपल्याकडे 4 आहेत. जर मागे कोण राहणार असेल, लेडीज बिडीजला 1 देतो मी, आणि जो ट्रेक जो सांभाळेल त्यांना 2-4 घेऊन ठेवायचे कॉर्डिनेशनसाठी. कारण इकडे नेटवर्कचा इश्यू आहे. ग्रुपनेच ना, ज्याच्याकडे वॉकी टॉकी आहे त्यांनी 4-4, 5-5 जण एकत्र राहा. कोणी सिंगल साईडला व्हायचं नाही. सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. सेल्फीच्या नादात कुठे कड्यावर सेल्फी वगैरे तू सांभाळून. आपल्याला काही नाही, अजून खूप आपल्याला ट्रेक करायचे. त्याला झूम कर पहिला, इसको दाखव. हा परत नाही आला तर आमच्या रिस्पॉन्सिबिलिटी नाही. हा, तर आपली स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. ऊन आहे, सनस्क्रीन वगैरे आणलं असेल तर यूज करा. टोपी वगैरे आणली असेल तर घ्या आता, कारण गॉगल वगैरे असेल तर घ्या. पाण्याची बॉटल घ्यायची आहे तर इथूनच बिस्लरी घ्या. परत आज मला वाटत नाही चालू असेल.
तिकडनं बंद केलंय तर मला वाटतं गाववाल्यांनी स्टॉप केलं असेल. आपल्याला एक तास लागेल वरती चढायला, मोठा ट्रेक नाहीये, फक्त फिरायला जास्त वेळ लागेल. जर दम लागला तर एकाच ठिकाणी थांबा, पण एक्झिट पॉइंटलाच थांबा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता मीडिया पण आलेली आहे आणि पूर्णपणे लोहगड फोर्ट बंद आहे आज. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ग्रामीण भागातले ते प्रमुख आहेत, ते पण इथे आलेले आहेत, पोलीस वरिष्ठ. आणि मीडिया त्यांच्याकडून रिपोर्ट घेतात, कव्हर करतात, सर्व निघाले ते. मित्रांनो आता आपण आलेलो लोहगड फोर्टला. आता नाश्ता बिष्टा करून झालं डन. आता आपण आपल्या मित्राला विचारूया, आपल्या कर्नाटकामध्ये सोबत होता आपल्या, आणि त्यांनी ब्लॉग तो बघू पाहिला नसेल तर तुम्ही पहा, तो गाजवलाय यांनी ब्लॉग. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आज आम्ही सकाळी घरातून 5 वाजता निघालो. 5:30 वाजेपर्यंत दादर स्टेशनला पोहोचलो. दादर स्टेशनला पोहोचताना पाऊस भरपूर होता, तुफान पाऊस पडत होता मुंबईला. पण जसं आम्ही पुढे पुढे जसं आलो, पनवेल क्रॉस केला, पाऊस काय गायब. कुठे गेला पाऊस? आणि नंतर मग आम्ही पुढे आता लोहगडला आलोय. हा लोहगडच्या पायथ्याशी आणि समोर बघा लोहगड, समोर बघा, झूम करून दाखव लोहगड. लोहगडच्या पायथ्याशी आहे, सगळं सुकाट आहे, सुखसुकाट आहे. आणि पाऊस तर काय पडत नाही. आम्ही पाऊस बघण्यासाठी मी घरातून सुट्टी काढून निघालो होतो. कामावर सुट्टी घेतली होती. मला आज बेडका घरातून बाहेर पडलेले आहेत शिजायला, पण बेडका सगळी सुकीच आहेत. आता आम्ही लोहगड बंद असल्या कारणामुळे आम्ही आता चाललो विजापूरला. गेल्यानंतर तिकडे आम्ही पुढचं काय आहे नियोजन ते तुम्हाला गेल्यावर सांगू. व्हिडिओ मध्ये दिसणारच आहे तसं पण. आणि आजचा क्लायमेट खूप थंड आणि गारवा आहे आणि ट्रॅक करताना खूप मजा येणार आहे. आपल्या ऑर्गनायझरनी पूर्णपणे सेफ्टी बाळगलेली आहे. पूर्ण वॉकी पण घेऊन आलेत. किती? चार वॉकी डॉकी आहेत ना? एक, अजून दुसरी कुठे? 2, चौथी कुठे आहे? पूर्ण वॉकी चेकअप चालू आहे. फुल सेफ्टी मध्ये आम्ही आता विसापूर फोर्ट कव्हर करणार आहे, सोबत जनार्दन सोबत. लेट्स गो बाडी. मित्रांनो आपली पूर्ण गँग निघाली आहे विसापूरच्या दिशेने. एवढी सर्व पब्लिक आहे आपली, पूर्ण आपलाच क्राऊड आहे हा. आता जाऊया गडावर आणि एक्सप्लोर करूया गड. लेट्स गो. आता पाऊस पण पडणार असं वाटतंय, वातावरण तर जसं झालंय, पण बघू काय होतंय. मित्रांनो आपण आता फायनली आलोय विसापूरच्या पायथ्याशी. माझ्या पाठी पाहू शकता ही कमानी आहे. आता इथून ट्रॅक चालू होईल आपला आणि बघूया वरती जाऊन काय एक्सपिरियन्स असतो. लेट्स गो. आता आपला ट्रॅक चालू इथून. मित्रांनो अथक प्रयत्नानंतर पहिला ट्रॅक चालू झालाय. प्लॅन तर 2चे होते, आता पहिला एक्झिक्यूट होतोय. सेकंडचं तर बघूया आता नंतर. आता तुम्ही पाहू शकता आता वरती चढणं चालू आहे. बघू आता वरती जाऊन. अशा प्रकारे आपला ट्रॅक सुरू झालेला आहे आणि आम्ही घालून आले चप्पल. हे तर एकदम गोव्यामध्ये आलेत फिरायला सॉक्स घालून. थंडी लागते म्हणून सॉक्स घातले. त्याला थंडी वाजते म्हणून हा सॉक्स घालून आलाय ट्रॅकिंग करायला. आम्ही ॲडव्हान्स पीपल आहे म्हणून स्लीपर घालून आलोय. बाकीचे ज्युनियर के जीवाले घालून आलेत ना रे शूज बीज. चला गर्दी तर असणार कारण की लोहगड बंद आहे. चलो आपली पब्लिक आलेली आहे. किती क्राऊड आहे बघा विसापूरमध्ये. तर पब्लिक आपली इथे वरती.
नाही नाही हात देऊ नको हात देऊ नको पडू दे. स्वबळावर या, स्वबळावर. युती नको, युती नको. मित्रांनो फायनली पोचलो विसापूरच्या माथ्यावर. माझ्या पाठी पाहू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे. खतरनाक एकदम व्ह्यू आहे. आणि लोहगड बंद असल्यामुळे इथे खूप क्राऊड जमा झाला आहे. तुम्हाला दाखवतो आता वरतून कसा व्ह्यू आहे त्यांचा. आणि फुल मजा आली. फक्त एकदाच थांबलो. अजून वाटत होतं अजून करू, पण नेक्स्ट टाईम अजून ट्रॅकिंगचे व्लॉग येतील, ते पण तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. आता तुम्हाला इकडले वरचे व्ह्यू दाखवतो. मित्रांनो हा येतो वरती अजून क्राऊड. एवढा क्राऊड येतो आणि अजून वरती तर आलेलीच आहे ऑलमोस्ट पब्लिक. लोहगड बंद असल्यामुळे पूर्ण क्राऊड इथे कन्वर्ट झाला. मित्रांनो आता आम्ही चाललोय ज्या आतमध्ये. बघू आतमध्ये काय आहे. पाण्याची कंडिशन नाही बरोबर. काय धान्य ठेवायचं कोठार आहे की पाणी बिणी काय आहे. काय सांगू शकत नाही. आता सायंटिस्ट तू आहेस. माझं म्हणणं तर मला तर वेगळंच काहीतरी वाटतं, पण मी पण काय अंदाजा लावू शकत नाही. काय होतं दारुगोळा असेल. चलो बॉईज. मित्रांनो सह्याद्रीच्या या सौंदर्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप मोठा गड आहे हा तसं बघायला गेलं तर, पण खूप पाहण्यासारखं आहे. आता आपण ड्रोन पाहिजे होता इकडे बघायला. व्ह्यू चांगले आले असते पण आपल्याकडे ड्रोन नाही. जर तुमचं असंच प्रेम राहिलं तर ड्रोन पण नक्कीच घेऊ आपण येणाऱ्या टायमामध्ये. लेट्स गो. मित्रांनो आता आपल्यासोबत आहे जनार्दन. जनार्दन सांगेल आता इकडे वरती चढलाय तो आणि त्याचा एक्सपिरियन्स शेअर करेल. बोल जनार्दन. वरती चढताना खूप दमछाक झालेली आहे आणि वरती जाणं खूप सरळ चढायचं, सरळ स्टेट चढायचं आहे आणि चढण असताना पाय बी दुखत आहेत. आणि वरती आल्यावर जो दृश्य बघितल्यावर भारी आहे, एक नंबर. आणि तुम्हाला दिसेलच, तुम्हाला थोड्या वेळात दाखवू आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पण या विसापूर स्पॉटला, किल्ल्यावरती या, व्हिजिट करा. आणि ते कचरा करू नका. पाण्याच्या बाटल्या आणलात तर सोबत घेऊन जावा आणि सोबत कॅरी केलं तर अतिउत्तम. बाकीचा परिसर खूप स्वच्छ आहे आणि असं स्वच्छ राहू दे. आणि निसर्गाचा स्वाद घ्या, आनंद घ्या आणि मजा करून घरी जावा. आणि पहिली गोष्ट इथे पाऊस बीस नाही आहे, त्यामुळे रेनकोट वगैरे काही घेऊन येऊ नका. आम्ही पाऊस प्लॅन मध्ये आलेलो, भिजायला आलेलो पण आमचा घाम निघतो. आम्ही घामाने भिजलोय. त्यामुळे तुम्ही परत एकदा आलात तर पुढच्या महिन्यात काय जेणेकरून पुढच्या महिन्यात जुलैमध्ये या. ह्या महिन्यात येऊ नका. हा लास्ट आहे. उरलेले दोनच दिवस आहेत. आणि पुढचा बघा, नजारा बघा पहिला. फिर पटकन हा व्ह्यू बघा. असं बोल. हा व्ह्यू बघा कसा दिसतोय एकदम. आणि समोर जो आहे पावना लेक, पावना डॅमवरती आता ढगबीत दिसत आहेत, जरा काळे ढग आलेले आहेत. पाऊस पडण्याची शक्यता आहे. बघा सुंदर असा हा किल्ला आहे समोर. आणि या पॉटवर समोर दिसतो तो लोहगड आहे. समोर जो लोहगड आहे आणि लोहगडच्या समोरच विसापूर आहे. आणि जर किल्ला खूप सुंदर आहे. जर आलात जर पूर्णपणे व्हिजिट करा आणि फिरा आणि मजा घ्या. आणि परत चला, आता मला कॉल आलाय, मी निघतो. बाय बाय. गडावर अशा भरपूर पाण्याच्या टाक्या दिसतात. अशा प्रकारे यांचं शिवाजी महाराजांचं नियोजन किती योग्य रीतीने असायचं ते अक्षरशः आत्ता पण गड किल्ले दर्शवतात पूर्ण. आणि आपण फक्त ते जपायचं आहे.
अजून काही नाही करायचं आहे. महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे, खूप काय म्हणजे खूप काय. आपण त्यांची परतफेड करूच शकत नाही कोणत्याही जन्मामध्ये. फक्त एवढंच बोलायचं होतं. विसापूरगड जेवढा फिरू तेवढा कमी आहे. वरून खूप मोठं आहे आणि छान वाटतंय. पूर्ण माइंड फ्रेश झालं. आता खाली उतरू, नंतरला खाली उतरल्यानंतर तुम्हाला भेटतो. लेट्स गो. मित्रांनो, आता आपला झाला विसापूरचा ट्रॅक कंप्लीट. आत्ताच आपल्याला माहिती मिळाली आहे लोहगड चालू झालं आहे. त्याची इन्व्हेस्टिगेशन चालू होती, ती संपूर्ण म्हणजे त्यांचं काम झालं. आता आपण हा विसापूरचा ट्रॅक संपवून आता लंच करू. लंच झाल्यानंतर आपण लोहगडची ट्रॅकिंग चालू करू. मग आता हा ब्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.